नमस्कार, फनी प्रवीण यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। सिडको लॉटरीमध्ये जे आता अलॉटमेंट येण्यास सुरुवात झालेली आहे। सिडको लॉटरीमध्ये बामणडोंगरी, तळोजा सेक्टर 28 आणि तळोजा सेक्टर 37 या घरांचं अलॉटमेंट लेटर येण्याला सुरुवात झालेली आहे। माझ्या माहितीप्रमाणे मला ह्या 3 लोकेशनचे अलॉटमेंट लेटर आलेले आहेत। बाकीच्या लोकेशनचे जर अलॉटमेंट लेटर आले असेल तर तुम्ही ते कमेंटमध्ये करा। आपण जे म्हणजे तुम्ही कमेंट करसाल तर बाकीच्यांना कळेल, जे व्हिडिओ बघतील, की या लोकेशनचे अलॉटमेंट लेटर आलेले आहेत। तर अलॉटमेंट लेटर आल्यानंतर आपल्याला सिडकोला पेमेंट करावं लागते। अलॉटमेंट लेटरवरती पेमेंटचे जे इन्स्टॉलमेंट देण्यात आलेले आहे एक महिन्याने, म्हणजे बायर कॉन्ट्रीब्युटर 1, 2, 3, 4, 5, 6 आणि जे BC आणि जे बुकिंग अमाऊंट तुम्ही सिडकोला पेमेंट केलेलं आहे आणि कन्फर्मेशन अमाऊंट जे तुम्ही सिडकोला पेमेंट केलेलं आहे ते इन्स्टॉलमेंटमध्ये तुम्हाला त्या सेकंड पेजवरती हे बघा साईडला असे तुम्हाला पेमेंट करायचं आहे। पेमेंट तुम्हाला करायचं आहे ज्यांच्याकडे जे अंदाजे 30 लाख रुपये घराची किंमत आहे। तुमच्याकडे 30 लाख रुपये जर आहे तर तुम्हाला सिडकोकडून NOC घ्यायची गरज नाही, तुम्ही तुमचं ऑनलाईन पेमेंट करू शकता। NOC हे त्यांनाच घ्यावी लागते की ज्यांच्याकडे पूर्ण घराची रक्कम नाही आणि त्यांना होम लोन घ्यायचं आहे। होम लोन घेण्यासाठी सुद्धा तुम्हाला जे तुम्ही बँकेकडे जाणार, बँकेवाले तुम्हाला म्हणतात की आम्हाला NOC पाहिजे। सिडकोचं घर घेण्यासाठी, होम लोन घेण्यासाठी NOC घ्यावी लागते। जेव्हा मी माझं घर घेतलं होतं, माझ्याकडे पण पूर्ण रक्कम नव्हती, मी NOC घेतली होती सिडकोकडून। त्यावेळेस आमचं जे सिडको निवारा पोर्टल होतं त्यावेळेस आम्हाला NOC रिक्वेस्ट लेटर हे अपलोड करायचं होतं। त्यावेळेस मी ते अपलोड केल्यानंतर मी पेमेंट केलं आणि पेमेंट केल्यानंतर मला NOC मिळाली। पण ही जी लॉटरी आहे, या लॉटरीमध्ये जे सिडको होम्स हे पोर्टल आहेत, या पोर्टलवरती लॉग इन केल्यानंतर तुम्हाला 2 लेटर मागण्यात आलेले आहे। बघा खाली रिक्वेस्ट लेटर आणि NOC म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट, म्हणजे ते 2 लेटर तुम्हाला तिथे सांगण्यात आलेले आहे। म्हणजे तुम्हाला हे 2 लेटर तुम्हाला बँकेकडे जाऊन तुम्हाला हे तिथे अपलोड करायचे आहे। साईडला फॉर्मॅट लावलेला आहे, हे माझं जे रिक्वेस्ट लेटर आहे आणि हे प्रिन्सिपल अमाऊंट जे तुम्हाला लोन सँक्शन लेटर आहे। हे जे 2 लेटर आहे हे मी ज्यावेळेस होम लोन केलं होतं हे त्यावेळेचे माझे 2 लेटर आहेत। त्याचा फॉर्मॅट पण आहे, तुम्ही हाच फॉर्मॅट याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही बँकेकडे दाखवू शकता की सर आम्हाला असे 2 लेटर तुम्ही बनवून द्या। ज्या बँकेकडून तुम्ही होम लोन करणार आहे त्यांच्या लेटर हेड फॉर्मॅटवरती हे जे 2 लेटर तुम्ही अपलोड करणार, तुम्हाला जे ऑप्शन आलेले आहे अपलोड्स ऑप्शन, तिथे तुम्हाला हे 2 होम लोनचे जे लेटर आहे बँकेकडून गेल्यानंतर हे तुम्हाला तिथे अपलोड करायचे आहे। प्रत्येक बँकेचे जे हे लेटर फॉर्मॅट हा वेगवेगळा आहे। हा माझं मी SBI मधून होम लोन केलं होतं, त्यामुळे हे SBIचं होम लोनचं लेटर फॉर्मॅट आहे। हे केल्यानंतर तुम्हाला हे जे 2 लेटर तुम्ही अपलोड करणार तुमच्या पोर्टलवरती लॉग इन करून, तुम्हाला कुठे जायची गरज नाही, तुम्ही तुमचं मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन करून तुम्हाला तिथेच हे 2 ऑप्शन येणार आहे, तिथेच तुम्हाला हे अपलोड करायचं आहे। हे अपलोड केल्यानंतर तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट चेक केले जातात। चेक केल्यानंतर मग सिडकोकडून तुम्हाला NOC दिल्या जाते। NOC मिळाली की मग आपण ती NOC घेऊन आपल्याला बँकेमध्ये जावं लागते आणि मग त्या NOC वरती आपल्याला होम लोन पास होत असते। ही प्रोसेस आहे। आता तुम्ही बोलणार की याच्यामध्ये होम लोनसाठी जी अमाऊंट आहे, जी बघा अंदाजे मी सांगतो, आता प्रत्येकाची कंडिशन वेगवेगळी आहे, काही प्रत्येकाचा इन्कम स्रोत हा वेगवेगळा आहे। अंदाजे आपण 30 लाख रुपये घराची रक्कम ठरवू की आपल्याला या लोकेशनचं 30 लाख रुपये घराची किंमत आहे। EWS मध्ये तुम्ही 1.5 लाख रुपये पेमेंट केलेलं आहे, LIG टाईपमधील तुम्ही 3 लाख रुपये पेमेंट केलेले आहे। 30 लाख रुपये घराची किंमत आहे, 27 लाख रुपये तुम्हाला लोन करायचं आहे। त्याच्यामधून जर तुमच्याकडे जर काही कॅश असेल तर तुम्ही नेट बँकिंग, ऑनलाईन बँकिंगद्वारे तुम्ही ते करू शकता। समजा तुम्हाला एक तळोजा लोकेशनचं जे घराचं इन्स्टॉलमेंट आहे ते 4,22,000 रुपये, तर तुम्ही ते ऑनलाईन पेमेंट करू शकता। उरलेली रक्कम आहे 27 लाखमधून 4 लाख गेले, त्याच्यामधून राहिले तुमचे 23 लाख। ही 23 लाख तुम्ही त्याच्या जे सँक्शन लेटर आणि रिक्वेस्ट NOC साठी त्याच्यावरती तुम्ही बँकेमध्ये जा आणि त्यांना सांगा की सर आम्हाला या अमाऊंटचं तुम्हाला हे जे 2 लेटर बनवून द्या। हे 2 लेटर तुम्ही पोर्टलवर अपलोड केल्यानंतर तुम्हाला या जे NOC साठी जे चार्जेस लागतात ते सुद्धा पेमेंट करावे लागते। तुम्ही 2 लेटर अपलोड केले, तुम्ही बोलणार की NOC येणार, तशी NOC येत नाही। माझ्या वेळेस पण असं झालं, तुमच्या वेळेस पण त्यांची जी जेव्हा PDF आली होती, जेव्हा ऑक्टोबर 2024 मध्ये ही जाहिरात आलेली होती या सिडको लॉटरीमध्ये, त्याच्यामध्ये त्यांचं जी PDF आलेलं होतं त्या PDF मध्ये बघा खाली एक ऑप्शन आलेलं आहे, जर तुम्हाला NOC घ्यायची असेल EWS टाईपमधील, जर तुम्ही घराला अर्ज केलेला आहे तर तुम्हाला पहिली NOC हे फ्री दिल्या जाईल।
त्यानंतर तुम्ही जर परत तुमची NOC जर चुकली तर त्याच्यामध्ये जर तुम्ही परत रिअप्लाय करणार तर तुम्हाला NOC साठी नंतर तुम्हाला 100 रुपये द्यावे लागणार. हे झालं EWS टाईपमध्ये. त्यानंतर LIG मध्ये त्यांना सांगण्यात आले की पर LIG मध्ये NOC जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्हाला 250 रुपये प्लस GST म्हणजे 22 रुपये 50 पैसे 22 रुपये 50 पैसे तुम्हाला 295 रुपये त्यांना ते पेमेंट करावं लागते. पेमेंट तुम्ही करणार. पेमेंट केल्यानंतर मग तुम्हाला जी तुमचे डॉक्युमेंट चेक करणार. डॉक्युमेंट चेक झाल्यानंतर मग तुम्हाला तुमच्या पोर्टलवरतीच तुम्हाला NOC येणार. NOC घेण्यासाठी तुम्हाला कुठे जावे लागत नाही. तुम्हाला तुमच्या पोर्टलवरतीच NOC तिथून तुम्हाला डाउनलोड करावी लागते. आमच्या वेळेस पण सिडको निवारा पोर्टल होता. आता तुमच्या वेळेस सिडको होम्स आहे. तिथेच तुम्हाला जे ऑप्शन आहे तिथेच तुम्हाला ती NOC तुमची येणार आहे. तर ही झाली NOCचं पूर्ण हे. आणि बघा हे जे 2 फॉर्मॅट मी सांगण्यात आलेले आहे हे फॉर्मॅट आहे. तुम्ही हे फॉर्मॅट त्यांना व्यवस्थित त्यांच्या लेटर हेडवरती त्यांना टाईप करून किंवा कॉपी पेस्ट करून त्यांना सांगा. कारण की NOC जर चुकली तर तुम्हाला परत NOC सुद्धा अप्लाय करावे लागते. कारण NOC पण खूप साऱ्या लोकांचे चुकलेले असतात. कारण की तुमच्या ऑप्शनमध्येच येणार आहे की NOC मध्ये काय प्रॉब्लेम आहे. NOC त्याच्यामध्ये अमाऊंट, रेपो रेट, रेट ऑफ इंटरेस्ट, किती महिन्यासाठी, त्यानंतर तुमचं जे NOC रिक्वेस्ट लेटर असते साईडला बघा. याच्यामध्ये तुमचं नाव, तुम्हाला कोणत्या लोकेशनला घर लागलं ते, परत तुमची लोन अमाऊंट, ही सर्व माहिती ह्या 2 लेटरवरती देण्यात आलेली आहे. हे जे 2 लेटर आहेत हे जे 2 लेटर तुम्ही बँकेकडे जाणार तेव्हा तुम्हाला हे असेच लेटर त्यांना सांगा ह्या टाईपमध्ये. प्रत्येक बँकेचे लेटर फॉर्मॅट हा वेगवेगळा असेल पण ही सर्व गोष्टी त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. मी साईडला लेटर फॉर्मॅट पण लावलेला आहे. हा लेटर फॉर्मॅट तुमच्या कामा येणार. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे तुम्ही त्यांचा सांगणार की तुम्ही तुमच्या लेटरवरती हे पेस्ट करून आम्हाला एक लेटर द्या. आणि प्रिन्सिपल अमाऊंटचं पण त्यांच्याकडे ऑलरेडी असतो कारण की त्यांच्याकडे कार लोन, होम लोन, पर्सनल लोन असे खूप सारे लोन असतात. तुम्हाला फक्त त्यांना तुमचं नाव, डेटा हे त्यांना तिथे फिलअप करावं लागतं आणि ते प्रिंट घ्यावी लागते. तर ही प्रोसेस आहे. याच्या व्यतिरिक्त असं दुसरी काही प्रोसेस नाही. आमच्या वेळेस पण ही प्रोसेस होती. तुम्ही त्यांच्या हेल्पलाईनला पण फोन केला तर ते सुद्धा तुम्ही हेच माहिती देणार आहे. कारण की NOC साठी हीच प्रोसेस आहे. आणि NOC साठी तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला पेमेंट पण करावा लागतो. या गोष्टीची मी तुम्हाला परत तुम्हाला एक मी रिपीट का सांगतो कारण की ही चुकी माझ्याच्याने झालेली आहे. मी माझ्याच पोर्टलवरती मी माझं जे NOC रिक्वेस्ट लेटर मी जेव्हा अपलोड केलं होतं त्याच्यानंतर मी 15 दिवस वेट केलं आणि मला 15 दिवस झाले मला NOC आलेली नव्हती. त्यावेळेस मी सिडको ऑफिसला गेलो, बेलापूरच्या ऑफिसला गेलो. तिथे त्यांना विचारलं की सर मी अप्लाय केलेल्या 15 दिवस मला NOC का नाही. त्यांनी माझी माहिती चेक केली. माहिती चेक केल्यानंतर त्यांना असं आढळलं की तुम्ही पेमेंटच केलं नाही. कारण की त्यांचा जो रेफरन्स नंबर टाकून तुम्हाला सर्व पेमेंट शेड्यूल तिथे ते ऑप्शन तुम्हाला तिथे ओपन होतात आणि तिथे राईट साईडला क्लिक करून मग तुम्हाला ते पेमेंट करावं लागतं. तर मी त्यांच्यासमोर पेमेंट केलं आणि त्याच्यानंतर मग 4 ते 5 दिवसांनी मला NOC जनरेट झालेले. त्यामुळे मी चुकी केली ते तुम्ही चुकी करू नका. बस हेच तुम्हाला शेवटी व्हिडिओच्या शेवटी सांगायचं होतं. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असेल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा म्हणजे सिडको लॉटरी जसे लेटेस्ट नोटिफिकेशन जे नवनवीन माहिती आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल. असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ वॉच केल्याबद्दल धन्यवाद. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.